नमस्कार. मी निलेश टिकेकर. आपणास येथे गव्हर्मेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स 30 WPM या परीक्षेच्या प्रॅक्टिकल विभागातील प्रश्न क्रमांक 2 म्हणजेच बिझनेस लेटर किंवा व्यापारी पत्र कसे टाईप करायचे याचे प्रात्यक्षिक येथे देत आहे. येथे वरती तुम्हाला दिसत असेल टायमर दिलेला आहे. प्रथम मी येथे टायमर सुरू करेन आणि नंतर तुम्हाला पेपर कसा सोडवायचा ते दाखवेन. त्याआधी थोडी पेपर संबंधी माहिती तुम्हाला सांगतो. तुम्हाला या क्वेश्चनसाठी 30 मिनिटांचा वेळ दिलेला असतो. या 30 मिनिटात तुम्हाला बिझनेस लेटर टाईप करून त्याला फॉर्मॅटिंग करायचे असते. या प्रश्नाला एकूण तर आता प्रश्नाला मी सुरुवात करतोय. प्रथम टायमर स्टार्ट करतो. हा बघा, इकडे टायमर सुरू झालेला आहे. आता बघा, बिझनेस लेटरमध्ये साधारण 10 कंटेंट्स असतात. ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी, रेफरन्स ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसॉर आणि त्याचा ॲड्रेस, रेफरन्स नंबर, डेट, ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी म्हणजे ज्याला उद्देशून पत्र लिहितो ते, सब्जेक्ट म्हणजे विषय, रेफरन्स म्हणजेच संदर्भ, रिस्पेक्टेड सर म्हणजे सॅल्युटेशन किंवा वंदन, टेक्स्ट बॉडी म्हणजे लेटरचा मॅटर हा इकडे दिलेला आहे. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे युअर्स फेथफुली ते डेझिग्नेशन म्हणजे पदनाम आणि सगळ्यात शेवटी एनक्लोजर. ओके. आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, जेवढा सगळा मॅटर आहे तो सगळा लेफ्ट अलाइनमेंटला टाईप करायचा आहे. आता मी सुरुवात करतोय टायपिंगला. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा दुसऱ्या लाईनला जायचं असतं तेव्हा नेहमी एंटर प्रेस करायचा असतो. पॅरेग्राफ चेंज करताना किंवा दुसऱ्या लाईनला जाताना नेहमी एंटर प्रेस करायचा असतो. येथे माझा ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसॉर म्हणजेच कंपनीचे नाव आणि तो ॲड्रेस हा पूर्ण टाईप करून झालेला आहे. नंतर एकदा मी एंटर्स प्रेस करून खालच्या लाईनवर येतो आहे आणि रेफरन्स नंबर टाईप करतो आहे. नेहमी लक्षात ठेवा, डेट टाईप करताना रेफरन्स नंबर नंतर एकही स्पेस आपल्याला सोडायची नाही आहे. विदाउट लिव्हिंग एनी स्पेस इन बिटवीन यू हॅव टू टाईप डेट. डेट टाईप करून झाल्यानंतर पुन्हा मी एंटर प्रेस करतो आहे आणि ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी टाईप करून घेतो आहे.
ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी टाईप करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा एंटर प्रेस करून सब्जेक्ट लाईन टाईप करून घ्यायची आपल्याला. सब्जेक्ट लाईन टाईप करून झाल्यावर परत एकदा एंटर प्रेस करून आपल्याला रेफरन्स लाईन टाईप करून घ्यायची आहे. रेफरन्स लाईन टाईप केल्यानंतर परत एकदा एंटर प्रेस करून आपल्याला सॅल्युटेशन म्हणजेच रिस्पेक्टेड सर टाईप करून घ्यायचं आहे. रिस्पेक्टेड सर टाईप झाल्यानंतर आपल्याला पूर्ण लेटरची बॉडी टाईप करायची आहे. परत एकदा तुम्हाला आठवण करून देतोय, पॅरेग्राफ चेंज करतानाच फक्त आपल्याला एंटर प्रेस करायचं आहे, अन्यथा कंटिन्युअस टाईप करायचं आहे. टेक्स्ट आपोआप रॅप होणार, म्हणजेच खालच्या लाईनला आपोआप जाणार तो. आता येथे तुम्हाला झूमिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण फुल पेज आपल्याला इकडे दिसत नाही आहे. मग फक्त परीक्षेलासुद्धा हा प्रॉब्लेम झाला तर झूम बटनला फक्त खालती क्लिक करायचं एकदा. जोपर्यंत तुमचं पेज पूर्ण दिसत नाही, म्हणजेच इकडची लेफ्ट मार्जिन आणि इकडची राईट मार्जिन या दोन्ही तुम्हाला विजिबल होत नाही तोपर्यंत, म्हणजे साधारणपणे नेहमी 70% झूमिंग ठेवायचं. आता तुम्ही नोटीस केलं असेल, टेक्स्ट आपोआप खाली आलेला आहे. मला एंटर प्रेस करायची गरज लागलेली नाही. त्यामुळे हा पॅरेग्राफ पूर्ण टाईप झाल्यानंतरच मी एंटर प्रेस करणार. आता येथे माझा पहिला पॅरेग्राफ टाईप करून झालेला आहे, म्हणून मी एंटर की प्रेस करतोय. आणि आता थिंकिंग ऑफ अ रिलेशन्स हा दुसरा पॅरेग्राफ मी टाईप करून घेतोय.
येथे माझा दुसरा पॅरेग्राफ पण टाईप करून पूर्ण झालेला आहे. आता शेवटचा म्हणजेच थँकिंग यूचा पॅरेग्राफ मी करतो आहे. थँकिंग यू टाईप करून झाल्यानंतर पुन्हा एकदा एंटर प्रेस करून मी कॉम्प्लिमेंटरी क्लोजला सुरुवात करतो आहे. युअर्स फेथफुली टाईप केल्यानंतर पुन्हा एकदा एंटर प्रेस करून मी खालती त्याचं डेझिग्नेशन म्हणजे येथे जनरल मॅनेजर हे जे डेझिग्नेशन दिलं आहे ते टाईप करून घेतो आहे. डेझिग्नेशन टाईप केल्यानंतर पुन्हा एकदा एंटर प्रेस करून एन्क्लोजर टाईप करून घेतो आहे. येथे पहा माझी आता पूर्ण डेटा एंट्री करून झालेली आहे. वेळ आहे अजून उरलेला 17 मिनटं 22 सेकंद. आता मला पूर्ण पुढचा वेळ फॉर्मॅटिंगसाठी मिळेल. लेटरमध्ये बघा आता कुठे कुठे काय काय मला फॉर्मॅटिंग करायचं आहे. सर्वात प्रथम ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसॉर म्हणजेच कंपनीचं नाव मला बोल्डमध्ये करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मला ते पहिले सिलेक्ट करावं लागेल. ते सिलेक्ट करून घेतलं, त्याला बोल्ड इफेक्ट दिला, अंडरलाईन इफेक्ट दिला. त्याच्यानंतर मी कंपनीचं नाव आणि पत्ता दोन्ही सिलेक्ट करून त्याला सेंटर अलाइनमेंट दिली. आता मध्ये एक्स्ट्रा एंटर्स दिलेले आहेत ते प्रथम मी करून घेतो. आता ॲड्रेस मुंबई नंतर मला एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे. त्याच्यानंतर डेट नंतर एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे. डेट आणि ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी म्हणजे 2च्या आधी. त्याच्यानंतर ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी आणि सब्जेक्टमध्ये एक्स्ट्रा एंटर आहे. परत रेफरन्स आणि सॅल्युटेशन याच्यामध्ये एक्स्ट्रा एंटर आहे. आणि युअर्स फेथफुली आणि जनरल मॅनेजर ह्याच्यामध्ये 2 एक्स्ट्रा एंटर्स आहेत. असे टोटल 5 एक्स्ट्रा एंटर्स म्हणजे एक्स्ट्रा स्पेसेस आपल्याला 5 ठिकाणी सोडायच्या आहेत. प्रथम ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसॉर आणि रेफरन्स आणि डेटच्यामध्ये, डेट आणि ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी ह्याच्यामध्ये, ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी आणि सब्जेक्ट यामध्ये, रेफरन्स लाईन आणि सॅल्युटेशन यामध्ये या 4 ठिकाणी एकदाच एंटर द्यायचा आहे. आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोजमध्ये 2 वेळा एक्स्ट्रा एंटर द्यायचे. एक्स्ट्रा एंटर झाल्यानंतर परत आपण फॉर्मॅटिंगला सुरुवात करूया. पहिलं फॉर्मॅटिंग आपलं झालेलंच आहे. त्याच्यानंतर रेफरन्स नंबर नंतर मी तुम्हाला सांगितलेलं एकही स्पेस न सोडता डेट टाईप करायची आहे. आता 6 नंतर माझा कर्सर ब्लिंक होतो आहे. त्याच्यानंतर मिनिमम 3 वेळा मला टॅब की प्रेस करायची आहे. मिनिमम 3 वेळा टॅब की प्रेस करायचे, स्पेस बार यूज करायचा नाही. मी इकडे मिनिमम 3 टॅब देतो आहे. 1 2 3 3 टॅब देऊनसुद्धा ते साधारण राईट मार्जिनपर्यंत डेट आलेली नाही, म्हणून मी मॅक्सिमम 5 टॅब देऊ शकतो. टोटल 5 टॅब्स तुम्ही मॅक्सिमम देऊ शकता. अजून 4था आणि हा 5वा. त्याच्यानंतर ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी आहे तसा ठेवायचा आहे. परत सब्जेक्ट आणि रेफरन्स हे आपल्याला दोन्ही बोल्ड करून घ्यायचे आहेत आणि त्याला 2 वेळा टॅब्स द्यायचे आहेत. आता सब्जेक्ट लाईन मी पहिल्यांदा सिलेक्ट केली आणि त्याला बोल्ड इफेक्ट दिला. आता सिलेक्ट असताना जर तुम्ही टॅब की प्रेस केलीत तर कधीकधी ती लाईन डिलीट होऊ शकते. त्याच्यासाठी म्हणून माझा ॲडवाईस तुम्हाला कायम असा राहील, सिलेक्शन काढून टाका, एसच्या अगोदर कर्सर असू देत आणि नंतर टॅब की 2दा प्रेस करा. सेम फॉर्मॅटिंग तुम्हाला रेफरन्सच्या लाईनला द्यायचं आहे. तुम्ही लाईनला सिलेक्ट करून घ्या.
बोल्ड इफेक्ट द्या, परत डिसिलेक्ट करा, आरच्या आधी कर्सर प्रेझेंट असू द्यात आणि 2 वेळा टॅप दिला. आता प्रत्येक पॅरेग्राफ आपण जिकडे जिकडे केलेला आहे तिकडे आपल्याला 5 एकदा टॅप की प्रेस करायचे तिकडे प्रत्येक ठिकाणी. आता बघा कुठे कुठे पॅरेग्राफ्स आहेत आपले. रिसिव्डला थिंकिंग ऑफ अ रिलेशन्स आणि थँकिंग यू. आता इकडे पहिल्यांदा रिसिव्डच्या आरच्या आधी कर्सर प्रेझेंट ठेवा, त्याला एकदा टॅप की प्रेस करा. परत थिंकिंग ऑफ अ रिलेशन्स तिकडे कर्सर ठेवा, एकदा टॅप की प्रेस करा आणि थँकिंग यू. 3 पॅरेग्राफ्स आपले झाले. आता जस्टिफाय इफेक्ट द्यायचा आपल्याला. रिसिव्डपासून सगळा मॅटर सिलेक्ट करा ते थँकिंग यू व्ही आरपर्यंत सगळं सिलेक्शन व्हायला पाहिजे आणि आपल्याला जस्टिफाय इफेक्ट द्यायचा आहे त्याला. बॉडीला इफेक्ट देऊन झाला की आता आपल्याला कॉम्प्लिमेंटरी क्लोज करायचा आहे. कॉम्प्लिमेंटरी क्लोजचं फॉर्मॅटिंग कसं करायचं आहे. युअर्स फेथफुलीपासून जनरल मॅनेजरपर्यंत पूर्ण मॅटर सिलेक्ट करून घ्या आणि लेफ्ट इंडेंटच्या सहाय्याने, लेफ्ट इंडेंट म्हणजे जो हा खाली चौकोन, माझा ॲरो बघा कुठे आहे, हा जो चौकोन दिसतोय तिकडे, त्या चौकोनाला क्लिक करून 3.5 रूलरवर 3.5 पर्यंत त्याला आणायचं आहे. वरती जे आपल्याला दिसत आहेत इंडेंट्स त्या कुठल्याही इंडेंटला हात लावायचा नाही. खालच्या चौकोनाला फक्त हात त्याला फक्त क्लिक आणि ड्रॅग करून 3.5 वर आणायचं आणि नंतर आपल्याला त्याला सेंटर इफेक्ट द्यायचा आहे. ओके, एवढे सगळे इफेक्ट्स देऊन झाले तरी अजून बघा 11 मिनटं 40 सेकंद उरलेली आहेत. माझं लेटर पूर्ण टाईप करून त्याला पूर्ण व्यवस्थित फॉर्मॅटिंग करून झालेलं आहे. आता उरलेल्या वेळात माझे विद्यार्थ्यांना एकच रिक्वेस्ट राहील की त्यांनी पूर्ण लेटर हे चेक करून घ्यावं. ईच अँड एव्हरी स्पेलिंग्स चेक करून घ्यावीत जेणेकरून तुमच्या टायपिंग मिस्टेक्स टाळल्या जातील आणि तिकडे तुमचे मार्क्स कट होणार नाहीत. सगळं तुमचं लेटर चेक करून झालं की मग तुम्ही इकडे सबमिट बटनला क्लिक केलं की मग तुमचं आन्सर सबमिट होणार आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ बघायला आवर्जून सांगा. GCC TBC 30 WPM या परीक्षेस बसणाऱ्या इंग्रजी, मराठी, हिंदी कुठल्याही विषयाच्या विद्यार्थ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हा पेपर अतिशय चांगला जावो आणि तुम्ही याच्यात घवघवीत यश प्राप्त करो हीच माझी प्रार्थना. थँक्यू. गॉड ब्लेस.